दत्तनगरमध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद। छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आयोजित सेवा पंधरवडा योजना कल्याणकारी शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत संजय गांधी श्रावणबाळ निराधार योजना, रेशनिंग कार्ड, तलाठी विभाग, नागरी सुविधा केंद्र, मतदार नोंदणी, आधार कार्ड, पंतप्रधान आयुष्मान कार्ड विभाग, विविध प्रकारचे दाखले, मतदार नाव नोंदणी, आधार कार्ड आदींचा नागरिकांनी लाभ घेतला। हा उपक्रम केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, भाजपा पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या संकल्पनेतून व आमदार भीमराव तापकीर, आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 38 मध्ये भाजप युवा मोर्चा संपर्क प्रमुख प्रवीण वंशिव यांच्या वतीने राबवण्यात आला। यामध्ये आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांभुळवाडी, कोळेवाडी, शनीनगर, दत्तनगर, कात्रज परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला। यावेळी संदीप बेलदरे, व्यंकोजी खोपडे, संतोष ताठे, अरुण राजवाडे, युवराज बेलदरे, सचिन दांगट, सुनंदा वंशिव, संजना चेडे, आबा जांभळे, श्रीकांत लिपाणे, अभिजित कदम, नितीन जांभळे, अमर चिंदे, मंगेश जाधव, समीर वासवंड, अनंत माने, तात्यासाहेब ढमाले, संदीप शिरोळे, प्रमोद इंगळे, बबलू मोरे, नितेश चौरे, विजय पाटील, अक्षय शेलार, अनंत तरक्समंद, दिनेश गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते। शासन आपल्या दारी हा उपक्रम भाजपचे प्रवीण दादा यांनी खूप छान उपक्रम घेतला आहे। याचा आम्हाला खूप छान लाभ झाला आहे। उन्हाताणाचं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा एका जागेवरती आमचं सगळं काम झालं। खूप आभारी आहे आम्ही त्यांचे। खऱ्या अर्थानं प्रवीणजी यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की एक चांगला उपक्रम या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण केला, कारण त्याची गरज होती। या परिसरामध्ये खूप साऱ्या अडचणी होत्या, आधार कार्डच्या बऱ्याचशा अडचणी या ठिकाणी लोकांना भेडसावत होत्या आणि आपण याचंच औचित्य साधून आजचा हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेतला। त्यामुळे या भागातील नागरिकांच्या समस्या या ठिकाणी सोडवण्यास आपण मदत होणार आहे। आजच्या या आपल्या सेवा पंधरवड्याच्या विविध कार्यक्रमांमध्ये खऱ्या अर्थाने नागरिकांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या असतात त्या दैनंदिन जीवनामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, त्याचबरोबर विविध योजना ज्या महाराष्ट्र शासनाच्या असेल, महानगरपालिका असेल, केंद्र शासनाच्या असेल, त्या एका छताखाली नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी माझे युवा मोर्चाचे सहकारी प्रवीणजी वंशिव आणि त्याच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी आंबेगाव बुद्रुक या भागामध्ये ही जी काही योजना दिली याचा खऱ्या अर्थाने नागरिकांनी लाभ घेतात आहे आणि चांगला प्रतिसादही या भागातून भेटतोय। प्रवीणजी वंशिव त्यांच्या मातोश्री हा परिवार या भागामध्ये सातत्याने सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो आणि त्याचंच एक छोटेखानी स्वरूप म्हणून हा सेवा पंधरवड्याचा जो कार्यक्रम मोदीजींच्या वाढदिवसापासून ते गांधी जयंतीपर्यंत होता, त्याचाच सेवा पंधरवडा हा कार्यक्रम या ठिकाणी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम या ठिकाणी आज होतोय। त्याचा शुभारंभ आत्ताच हा पार पडला आणि मी दुष्यंतजींना आवर्जून सांगेन, आमच्या भागातील एक चांगला उमदा तरुण हा तुमच्या टीममध्ये प्रवीणला तुम्ही घ्यावं आणि एक चांगली जबाबदारी त्या ठिकाणी त्याच्यावरती टाकावी। निश्चितच त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण संदीप भावासन या भागातील सर्व मान्यवर आम्ही त्या ठिकाणी त्याच्याबरोबर राहू आणि या ठिकाणी त्याचंही कार्य निश्चित उत्तरोत्तर वाढत जावं अशीच मी ईश्वरचरणी या निमित्ताने प्रार्थना करतो। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस नुकताच साजरा झालेला आहे आणि त्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण भारतभर सेवा पंधरवडा आपण आयोजित केलेला होता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि त्या सेवा पंधरवडा योजनेअंतर्गत आपल्या आंबेगाव खुर्दमध्ये आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे शहर सरचिटणीस प्रवीण भाऊ वंशिव आणि भारतीय जनता पार्टी दक्षिण पुणे त्याचप्रमाणे मध्य हवेली यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी सेवा पंधरवडा आयोजित होतो आहे आणि या आयोजनामध्ये शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना नागरिकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी काम केलं जातं आहे। त्याच्यामध्ये रेशनिंग कार्डचं काम असेल, मतदान नोंदणी असेल, आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा आधार लिंक करायचं असेल
शासनाच्या ज्या आपल्या संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, ह्या विविध योजनांचा लाभ नागरिकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम या ठिकाणी प्रवीण वंशू यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. भारतीय जनता पार्टी पुणे शहर त्याचप्रमाणे युवा मोर्चा यांच्या आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शासन आपल्या दारी हा उपक्रम या ठिकाणी आपले पुणे शहराचे युवा मोर्चाचे संपर्क प्रमुख आमचे मित्र बंधू प्रवीणजी वंशू यांनी या ठिकाणी आयोजित केला. खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी हा कार्यक्रम तळागाळापर्यंत लोकांना पोहोचण्यासाठी त्यांच्या शासकीय योजना आहेत, बांधकाम कल्याणकारी योजना आहेत, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, तसेच मतदान कार्ड, महसूलचा विभाग, आरोग्य विभाग, सर्व विभाग मिळून एका ठिकाणी एकाच छताखाली या योजनांचं या ठिकाणी आयोजन केलं. या योजनांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी असणाऱ्या भागाला शनीनगर, हनुमाननगर, आंबेगाव या भागामध्ये 2 दिवस ठेवलेले सर्व नागरिकांना याचा फायदा होतो. तर शासन आपल्या दारी कल्याणकारी योजना आज आमचे युवा मोर्चाचे संपर्क प्रमुख प्रवीणजी वंशू यांच्या ह्या ठिकाणी त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी ही योजना या ठिकाणी राबवण्यात येते. मी अधिक न बोलता मी प्रवीणला शुभेच्छा देईन की अशाच योजना या ठिकाणी राबवल्या पाहिजे आणि गोरगरिबांना तळागाळातील जनतेला सहकार्य लाभलं पाहिजे असं मी त्याला शुभेच्छा देतो. नमस्कार, मी चंद्रकांत गुरव, अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ दामोदर रोड, आंबेगाव, खुर्द. आमच्या ह्या ज्येष्ठ नागरिक संघातील बऱ्याच सभासदांना आजच्या ह्या शिबिर आयोजित केलेलं आहे शासन आपल्या दारी प्रवीण वंशू यांनी. तर आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातील 10-12 लोकांनी याचा लाभ घेतला आहे. मी स्वतःही माझं आयुष्यमान भारत कार्डासाठी आलो होतो, ते आता कार्ड प्रोसेस होतं आहे. 2-4 लोकांना आमचे त्या प्रिंटसुद्धा मिळत आहेत आणि ह्या लाभ झालेला आहे. सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी त्याची विनंती करतो. आणि कार्यक्रम चांगला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तहसीलदार ऑफिस, तलाठी ऑफिस, बाकीचे सगळे ऑफिसचे मंडळी तर उपलब्ध आहेत एका ठिकाणी एका छताखाली. हा स्तुत्य उपक्रम आहे. सुनंदाताई आणि प्रवीणदादांनी जो उपक्रम राबवला आहे तो सर्वसामान्य लोकांसाठी खूप अत्यंत गरजेचा आहे. तळागाळापर्यंत ज्यांना ह्या सुविधा कुठं जायचं आणि कुठं त्याचा लाभ घ्यायचा हेही माहीत नाही, हा दादांनी त्यांच्या दारी आणून हा उपक्रम राबवला आहे. मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा शासन आपल्या दारी जेव्हा हा कार्यक्रम घ्यायचा होता तेव्हा आमच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंतजी मोळ यांना सांगितलं. त्यांच्या मार्फत आणि आपले केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. मी त्यांना इथल्या लोकांची समस्या सांगितली की कुणाला आधार कार्डचा प्रॉब्लेम असेल, मतदार नावनोंदणीचा प्रॉब्लेम असेल, दाखलेचा असेल, रेशन कार्डचा असेल. त्यांना जे सांगितल्यानंतर मग त्यांनी मला हा उपक्रम करायला सांगितला. आणि लोकांची ऑफिसला आल्यानंतर लोकांची एकच रिक्वायरमेंट होती की तुम्ही असा एक काहीतरी कार्यक्रम घ्या, कारण का आम्हाला तिथं गेलं की एक तास 1.5 तास थांबावं लागतं. तुम्ही असा कार्यक्रम घेतल्यानंतरनं आम्हाला सोपं जाईल. त्यानंतर मी अध्यक्षांच्या कानावर घालून ही गोष्ट सांगितली. त्यांनी तात्काळ मला अण्णांना सांगून अण्णांचं पत्र देऊन हा कार्यक्रम घ्यायला लावला आणि हा कार्यक्रम आपण घेतला.